रामकृष्ण हरी माऊली. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले ब्लॉग काढलेलाच नाही, तर आज खूप दिवसानंतर शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर करायला. तर आम्ही गेलो होतो पंढरपूरला. 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 2 दिवस आम्ही पंढरपूरमध्ये घालवलेत. फर्स्ट टाईम गेलो होतो, त्यामुळे भरपूर सारे व्हिडिओज काढलेत. 14 ऑगस्ट दिवशी सकाळी पहाटे 4 वाजता ट्रेन होती आमची बेळगाववरून. आम्ही आदल्या दिवशीच आमची दीदी असते बेळगावमध्ये, तिच्याकडे जाऊन राहिलो. त्याच्यानंतर सकाळी लवकरच आम्ही सगळं आवरून 4च्या ट्रेननं आम्ही निघालो होतो पंढरपूरला जाताना. आम्ही लोकल ट्रेनमधून गेलो होतो, त्यामुळे गर्दी इतकी होती ना, खूप म्हणजे खूप गर्दी होती. जराही जागा नव्हता, पण आमची चिल्लीबिल्ली इतकी होती आमच्या पाठनं की जाऊन पळत पळत त्याने सगळ्यांना शीट पकडल्या आणि आम्ही आरामात बसून गेलो. जाताना थोडे ट्रेनमध्ये व्हिडिओज कमी घेतले, कारण अंधार होता. जसं जसं उजेड यायला लागला तेव्हापासून खूप सारे व्हिडिओज घेतलेत. इथं बघा, आम्ही ट्रेनमध्ये सगळ्यांना जागा भेटलेला आहे. सगळे आरामात बसून चाललेत. आणि हा आमचा छोटासा विरू बेबी, हा फक्त 9 महिन्याचा आहे आणि फर्स्ट टाईम ट्रेनमधनं जायला, त्यामुळे त्याला खूप सारी मजा वाटत आहे. खूप एन्जॉय केलं त्यानं आणि इतका शांत मुलगा ना आमच्याकडून. एवढे 2 दिवस राहिला, पण जराही त्याची किरकिर नाही, इतकं खूप छान मजा केला. माझे मिस्टर, दाजी वगैरे जाऊन आलेत पंढरपूरला, पण आम्ही, आमची दीदी, मी, वहिनी वगैरे फर्स्ट टाईम चाललो आहे. त्यामुळे खूप एक्सायटेड आहे पंढरपूर बघण्यासाठी, विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेण्यासाठी. जाताना ट्रेनमध्ये जागा मिळाल्यामुळे इथं काहीजण गेम खेळत, काहीजण बसून गप्पा मारत आम्ही निघालो. मध्येच ट्रेन थांबत होती, लोकल ट्रेन असल्यामुळे ज्या ज्या स्टेशनला थांबत होती तिथं उतरूनसुद्धा आम्ही फोटो व्हिडिओज घेत होतो. आणि सकाळी 11:30 वाजल्याने आम्ही पोचलो होतो इथं पंढरपूरमध्ये. इथं उतरताना आपण सगळे बॅग वगैरे उतरत होते, पण माझे फक्त व्हिडिओज काढणे, फोटोज काढणे याच्याकडे लक्ष होतं. फायनली आम्ही पोचलो होतो आणि आम्ही घरीच नाश्ता वगैरे बनवून घेऊन गेलो होतो. त्यामुळे आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एकत्र बसून नाश्ता वगैरे केला आणि इथून चाललो होतो. इथं खूप छान असं पंढरपूर लिहिलेलं, मस्त असं स्वच्छ असं मंदिर सगळं होतं तिथं आम्ही पुन्हा फोटोज वगैरे काढलेत. आणि त्याच्यानंतर ऑटो बघत होतो, कारण आम्हाला रेल्वे स्टेशनकडून मंदिरकडे जायचं होतं आणि तिथं पुन्हा रूम वगैरे करून बॅग वगैरे ठेवून नंतर दर्शनला जायचं होतं. इथं ऑटो वगैरे करत होते आणि आमचं चाललं होतं इथं फोटो काढून घेणं. पुन्हा आम्ही फोटोज व्हिडिओज काढले. आम्हाला दर्शनाला जायला किती उशीर माहीत होतं आणि निघालो आम्ही. इथं आतमध्ये आलो, इतकं छान वाटत होतं की आल्याबरोबर आमचं लक्ष पहिला जत्रा. महिला वर्ग म्हटलं की पहिला जातो आहे. ते आम्ही फक्त काय काय जत्रा लागले, खरेदी करू अगर न करू, पण हे बघ ते बघ हे आमचं चालूच असतं. जेंट्स मंडळी रूम शोधत होते आणि फायनली एक रूम भेटली होती आम्हाला मोठी. तिथं आम्ही बॅग वगैरे ठेवलो, फ्रेश झालो आणि निघालो होतो. दुपारचे 2-2:30 वाजले होते आणि दर्शनाला जायला निघालो होतो इथं आम्ही. पळे ठेवले. चंद्रभागा नदी कुठे पाणी आहे? छान पाणी लय आहे, पाणी लय आहे. दुपारी आम्ही 3 वाजल्यापासून जे रांगेत होतो दर्शनाला, रात्री आमचे 8:30 वाजता दर्शन झाले. 8:30 वाजता आम्ही बाहेर पडलो. इतका वेळ आम्ही बारीतच होतो. आमच्याबरोबर 4-5 लहान मुलं आणि आम्ही सगळे पण एन्जॉय केलो आम्ही. खूप मजा वाटली आम्हाला, काही कंटाळा वगैरे आला नाही. इतका वेळ होतो आम्ही रांगेत तरी सगळ्यांनी एन्जॉय केलं. मध्ये मध्ये आम्हाला खायला प्यायला सगळं काही भेटत होतं. त्याच्यानंतर मी काही व्हिडिओज वगैरे घेतले, कारण रांगेतून आल्यानंतर जवळजवळ 5 वाजता आमचा मोबाईल जे कलेक्ट केले होते सगळ्यांचे मोबाईल, त्याच्यानंतर आम्हाला दर्शन झाल्यानंतरच मोबाईल भेटले. त्यामुळे मधले व्हिडिओज वगैरे घेतले. खूप छान दर्शन वगैरे झालं. मोबाईल अलाउड नव्हते, मग आपले व्हिडिओज वगैरे घेतले.
आणि दर्शन घेऊन 8:30 वाजता इथं बाहेर पडलो. पुन्हा फोटो वगैरे काढून नंतर आम्ही जेवण करायला गेलो. जेवण वगैरे केलो आणि रूमकडे जाऊन आरामात मस्तपैकी झोप मारली. आणि त्याच्यानंतर सकाळी पुन्हा लवकर उठलो, आंघोळी वगैरे केली, आवरलो आणि चंद्रभागेकडे निघालो होतो. आमची जेंट्स मंडळी गेली होती ऑलरेडी चंद्रभागेकडे आंघोळ वगैरे करायला. आम्ही रूमकडेच फ्रेश होऊन चाललो होतो. भरपूर पण का पाणी नव्हतं, कारण आमच्या गावाकडे ते पाऊस चालू होता, पण इथं पंढरपूरला पाऊस नव्हता. तेव्हा खूप चांगलं दर्शन वगैरे झालं. इथे चंद्रभागेत आम्ही फ्रेश झालो. आणि पंढरपूर म्हटलं की सगळ्यांच्या कपाळी टिळा हा पाहिजेच, म्हणून इथं सगळ्यांनी टिळा लावलेत. सगळ्यांना आवडते टिळा लावायला. आमच्या लहान मुलांकडे सगळ्यांनी टिळा वगैरे लावला. पुन्हा आम्ही चंद्रभागेत फिरून आलो. आम्हाला खूप काही अजून चंद्रभागेत वेळ काढायचा होता, कारण आम्हाला होडीत बसायचं होतं. सगळं आम्ही डिस्कस केलं होतं, पण आमच्याकडे टाईम नव्हता, म्हणून आम्ही निघालो जत्रा करायला. आणि आम्हाला अजून गोपाळपूरला जायचं होतं, अजून एक मठाकडे जायचं होतं. पण झालं काय की आमचा मध्येच स्वयं आजारी पडला, त्यामुळे त्याला हॉस्पिटलाइज करावं लागलं, म्हणून आम्हाला जास्त काय फिरता आलं नाही. तरी आमचा फोटो काढायचा का शौक संपला नव्हता, कारण सगळेजण फिरायला जाऊन फोटो काढतात, तर आम्ही फोटो काढायला म्हणून फिरायला जातो, अशीच आमचं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही अर्धे जण रूमकडे गेले आणि आम्ही अर्धे जण आलो इथं गोपाळपूरला. आमची एक ताई जी पहिला एकदा गोपाळपूरला येऊन गेली होती, ती आम्हाला दाखवत होती कुठं काय आहे म्हणून. इथं मस्त असे कबूतर होते ना, त्यांना बघून मुलं तिथंच रमली. तिथंच थोडा वेळ गेला. त्याच्यानंतर आम्ही रांगेत थांबलो. इथं काय जास्त गर्दी नव्हती, लवकर दर्शन झालं. आमची छोटी छोटी पिल्ली आम्हाला काही त्रास देत नव्हती, खूप चांगलं छान खेळत होती. आमचा विरू बेबी. जनाबाईंची भुया, जनाबाईंची जाते, त्यांचं पहिलाचा जो संसार होतो तो सगळं काही बघितलं मी. हा गोपाळकाला जो मठ होता तो नाही फिरायला भेटलं, पण इथं आम्ही खूप मजा केली. जे पारंपरिक असते, जे नैसर्गिकरित्या मंदिर वगैरे दगडामध्ये जे कोरीव असते ते बघायला खूप मजा येते. असं पुन्हा होत नाही. हे बघा जनावरांची असतील जे त्यांचा संसार होता तो पूर्ण तिथं होता. त्यांची चूल, त्यांची भाकरी करायची काठवर, त्यांच्या घागरी भांडी सगळं काही इथं होतं. आणि त्या जनावरांची जाती आम्ही ओढले इथं. आणि हे जनाबाईंचंच भुयार म्हणून एक आहे. इथून आतमध्ये छोटंसंच मंदिर आहे, खूप छान असं आहे. हे असे जे ठिकाण आहेत ना, हे असं बघितल्यानंतर असं वाटतं की कसं राहत असतील पहिल्याचे लोक. आम्हाला इतक्या सुविधा असतात, इतकं सगळं भेटते, तरी आम्हाला नको वाटतं. इतक्या कठीण परिस्थितीत असतात, इतक्या छोट्या छोट्या जागी आपला संसार मांडूनसुद्धा देवाची भक्ती काय कमी झाली नव्हती. असे उत्तम उत्तम उदाहरणं या संतांकडे बघितलं तर मिळतात आम्हाला. आणि पंढरपूर म्हटलं की संतांची फुगडी ही येतेच, त्यामुळे आम्ही इथं फुगड्या पण घातल्या. आम्ही पुन्हा फोटोज वगैरे काढून जेवण वगैरे केलो आणि दुपारी आम्ही 12 वाजता दुसऱ्या दिवशी निघालो होतो परतीचा प्रवास घ्यायला. आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये येऊन पोचलो. आम्ही पोचलो होतो 12 वाजता, पण ट्रेन होती दुपारी 3 वाजता, त्यामुळे तिथंच एक फालतूचा 2 तास टाईम घालवला आम्ही आणि निघालो होतो. पंढरपूरवरून मिरजपर्यंत एक लोकल ट्रेननं निघालो. इथं पण आम्हाला मस्त बसायला जागा भेटली. मजा करत काय मिळेल ते आरबट चरबट खात आम्ही निघालो होतो. दुपारी जेवणच केलो नव्हतो, त्यामुळे जे मिळेल ते फेरू खा, हे खा, ते खा करत आम्ही चाललो. नंतर मिरजपासून आम्ही दुसरी ट्रेन पकडली. त्या ट्रेनमध्ये तो पूर्ण एक डब्बा खाली होता, तो पूर्ण डब्बा आमचाच झाला होता. इथे लुडो वगैरे खेळत खेळत आम्ही येऊन पोचलो 10:30 वाजता बेळगावला. आणि ही इथं लागलेली होती वंदे भारत ट्रेन. फर्स्ट टाईम वंदे भारत ट्रेन बघत होतो, त्यामुळे थांबवून इथं 15 मिनटं घालवून आम्ही ही ट्रेन वगैरे बघितली. आणि त्याच्यानंतर पुन्हा चाललो आम्ही वापस घरी. आता इथं डिस्कशन चालू होतं आमचं की घरी जायचं की दीदीकडेच बेळगावमध्येच राहायचं. तर फायनली गाडी बोलवली आणि चाललो होतो आम्ही घरी. खूप मजा केली. प्रसन्न वातावरणात
जाऊन आलो. इथं माझा ब्लॉग संपतोय. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी माऊली. थँक्यू. बाय बाय.